तर छगन भुजबळ हे 10:15 वाजता शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। काल जनसन्मान मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली होती। बारामतीतून फोन आला आणि त्यानंतर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला बैठकीवर, असा आरोप छगन भुजबळ यांनी केलेला होता आणि त्याला 24 तासही उलटत नाहीत तोच छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत। वास्तविक छगन भुजबळ हे एकेकाळचे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय शिलेदार मानले जायचे, पण सध्या ते अजित पवारांसोबत आहेत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, बराच वेळ झाला छगन भुजबळ शरद पवार यांची भेट होतीये, काय अपडेट्स आहेत सध्याचे? प्रज्ञा, आत्ताच्या घडीची ही एक मोठी बातमी आहे। मागील जवळपास अर्ध्या तासापासून छगन भुजबळ पवारांच्या भेटीसाठी वाट पाहत बसलेले आहेत, मात्र शरद पवारांनी अद्याप त्यांना वेळ दिलेला नाहीये। मुळात छगन भुजबळ कुठल्याही प्रकारची पूर्ववेळ न घेता आलेले आहेत। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की शरद पवारांची सध्या तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे अगदी 2 अपॉइंटमेंट सकाळी त्यांच्या वतीने देण्यात आल्या होत्या। मिलिंद नार्वेकर यांना भेटीची वेळ देण्यात आली होती। मिलिंद नार्वेकर नुकतेच भेट घेऊन या ठिकाणाहून बाहेर पडलेत, मात्र दुसरीकडे छगन भुजबळ अजूनही शरद पवारांची वाट पाहत बसल्याची आपल्याला माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मागच्या अर्ध्या तासांपासून अजूनही छगन भुजबळांना वेळ देण्यात आलेला नाहीये। खरं तर या ठिकाणी यायचं म्हटलं नंतर पूर्व वेळ घेणं अपेक्षित असतं, मात्र छगन भुजबळांच्या वतीने ही वेळ घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळे अद्याप शरद पवार त्यांना भेटलेले नाहीयेत। शरद पवार विश्रांती घेत असल्याची माहिती देखील एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। काल ज्या पद्धतीने छगन भुजबळांना शरद पवारांवर टीका केली होती, त्यावरून प्रचंड प्रमाणात छगन भुजबळांवर पुन्हा एकदा टीका व्हायला सुरुवात झाली होती आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ सिल्वर ओकला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या ठिकाणी अर्ध्या तासांपासून छगन भुजबळ या ठिकाणी आहेत। मिलिंद नार्वेकर देखील जवळपास सकाळपासूनच या ठिकाणी होते, मात्र मिलिंद नार्वेकर भेट घेऊन या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। छगन भुजबळ मात्र अचानक या ठिकाणी आले आणि त्यामुळं एक गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। या ठिकाणी कुणालाही कुठल्याच प्रकारची कल्पना नव्हती। शरद पवार मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्यानंतरच विश्रांती घेण्यासाठी निघून गेले आणि त्यानंतर छगन भुजबळ त्या ठिकाणी जाऊन पोहोचले। सध्या छगन भुजबळ त्या ठिकाणीच बसून आहेत। आज शरद पवारांची भेट घेतल्याशिवाय आपण जाणार नाही, अशाच पद्धतीचा पवित्रा सध्या शरद पवार छगन भुजबळांना घेतल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। प्रज्ञा, निलेश, एकेकाळचे अत्यंत निकटवर्तीय छगन भुजबळ हे शरद पवारांचे, पण सध्या गेले अर्धा तास ते शरद पवारांच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत। कालच्या टीकेची एकंदर ही शरद पवारांची नाराजी म्हणायची? प्रज्ञा, खरं तर शरद पवारांची तब्येत ठीक नसल्यामुळे मागच्या 3 दिवसांपासून ते कुणालाच भेट देत नव्हते। सर्व जे अपॉइंटमेंट आहेत ते त्यांच्या वतीनं रद्द करण्यात आल्या होत्या। जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार फ्लूचा त्रास सध्या त्यांना होतोय, सर्दी आणि खोकला देखील आहे आणि त्यामुळेच त्यांना पूर्णपणे विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता। 2 दिवसांपूर्वी देखील या ठिकाणी जे सगळे गेस्ट आले होते, भेटीगाठीसाठी घेणारे लोक आले होते, ज्यांना वेळ घेतली होती, त्या सर्वांच्या अपॉइंटमेंट अचानक रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर शरद पवार हे घरीच विश्रांती करत असल्याची माहिती आहे। आज 2 दिवसानंतर पुन्हा एकदा आज सकाळी केवळ 2 अपॉइंटमेंट देण्यात आल्याची देखील माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली। त्यातील एक अपॉइंटमेंट ही मिलिंद नार्वेकर यांची होती। मिलिंद नार्वेकर या ठिकाणाहून निघून गेले आणि छगन भुजबळ अचानक या ठिकाणी पोहोचले आणि त्यामुळं मिलिंद नार्वेकर भेट झाल्यानंतरच शरद पवार जे आहेत ते विश्रांतीसाठी निघून गेले होते। आज दिवस दुपारपर्यंत आराम करणार आहेत आणि दुपारनंतर ते या ठिकाणाहून बारामतीला जाणार असल्याची देखील माहिती आहे। त्यांचा शरद पवारांचा पूर्वनियोजित दौरा आहे। पुणे, बारामती, अकोले, नगर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी शरद पवार जाणार आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी कुठेतरी शरद पवारांची अजूनही भेट त्यामुळेच होऊ शकलेली नाहीये, ही देखील माहिती विश्वसनीय सूत्रांना आपल्याला दिली आहे। प्रज्ञा, पण निलेश, कोणतीही पूर्वकल्पना न देता, अपॉइंटमेंट न घेता छगन भुजबळ यांनी असं थेट सिल्वर ओकवर धडकण्यामागचं काय कारण असू शकतं? काय अंदाज, काय चर्चा? प्रज्ञा, याला 2-3 महत्त्वाची कारणं असू शकतात। पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे काल ज्या पद्धतीनं छगन भुजबळांना टीका केली होती, छगन भुजबळांना मराठा आणि ओबीसी आरक्षणाप्रश्नी एक मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती शरद पवारांवर केली होती। 3 ते 4 दिवसांपूर्वी सर्वपक्षीय सह्याद्री अतिथीगृह येथे एक विरोधी पक्षांची सर्वपक्षीय बैठक पार पडली होती आणि या बैठकीला अचानक विरोधी पक्षाचे जे सर्व नेते आहेत त्यांना येणार नसल्याची घोषणा केली, त्यांना ह्या बैठकीवरच बहिष्कार टाकला। हे बहिष्कार टाकण्याचं कारण जे आहे ते कुठेतरी शरद पवार आहेत अशा पद्धतीची ही टीका आपल्याला पाहायला मिळाली होती। छगन भुजबळांना थेट आपल्या भाषणामध्येच म्हटलं की विरोधी पक्ष देखील या बैठकीला उपस्थित राहणार होता, कुठेतरी सामोपचारानं मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार होता आणि त्यासाठीच ही बैठक होती। मात्र संध्याकाळी 5च्या दरम्यान बारामतीहून एका ज्येष्ठ नेत्याचा फोन विरोधी पक्षाला गेला आणि त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्ष जो आहे तो त्यांना अचानक या बैठकीवर बहिष्कार टाकला। कुठेतरी हे अंगुली निर्देश थेट शरद पवारांकडे केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर एक प्रचंड प्रमाणात छगन भुजबळांवर टीका व्हायला सुरुवात झाली होती।
तत्पूर्वी जर आपण दुसरा पूर्व इतिहास जर पाहिला तर छगन भुजबळ शिवसेनेमध्ये जाणार अशा पद्धतीच्या मधल्या काळात खूप चर्चा सुरू झाल्या होत्या. एबीपी माझानं सुरुवातीला ज्यावेळेस त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं की मी राष्ट्रवादीतच राहणार आहे. कुठल्या राष्ट्रवादीत राहणार हे मात्र त्यांना आपल्याला सांगितलं नव्हतं आणि त्यानंतरच कुठंतरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ जाऊ शकतात ही देखील एक चर्चा प्रामुख्यानं सुरू झाली होती. आज थेट शरद पवारांच्या भेटीला आल्यानंतर ह्या दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत हे कुठेतरी अधोरेखित होताना पाहायला मिळत आहेत. आज भेट झाल्यानंतर शरद पवारांना वेळ दिला आणि शरद पवारांची आणि त्यांची जर भेट झाली तर त्यानंतर प्रामुख्यानं काय निर्णय छगन भुजबळ घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण राज्यात ओबीसी मराठा आरक्षणामुळे प्रचंड प्रमाणामध्ये वादाचं वातावरण आहे. भुजबळांबद्दल एका विशिष्ट नेत्याच्या वतीनं सातत्यानं टीका होते, कुठेतरी त्यांच्या विरोधात प्रचंड राग आहे. त्यामुळं खरंच पुन्हा एकदा भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येत आहेत की काही वेगळा निर्णय घेत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. तिसरी आणखीन एक महत्त्वाची बाब आपल्याला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक गट वेगळा झाला त्यावेळेस प्रामुख्यानं त्या गटामध्ये जर कोणी नेतृत्व करत होतं तर त्याच्यामध्ये छगन भुजबळ देखील पाहायला मिळाले होते. किंबहुना MITला जे पहिलं भाषण झालं होतं METला त्या ठिकाणी छगन भुजबळांना सुरुवातीला प्रचंड प्रमाणात शरद पवारांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं ती टीका ती थेट आजची भेट म्हणजे पक्षफुटीनंतर थेट पहिल्यांदाच आज शरद पवारांच्या भेटीला छगन भुजबळ आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी काही संदेश तर ते घेऊन आले नाहीत ना ही देखील एक चर्चा मागच्या काही दिवसांपासून ही देखील चर्चा या निमित्तानं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण मागच्या काही दिवसांपासून कुठेतरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचे एक वर्ग भाजपमध्ये किंबहुना भाजपशी संबंधित सगळ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्यामध्ये असल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक शक्यता या निमित्तानं वर्तवण्यात येत आहेत. अद्याप शरद पवार छगन भुजबळ यांची भेट झालेली नाहीये. त्यामुळे या भेटीतून नेमकं काय स्पष्ट होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दुपारपर्यंत शरद पवार सिल्वर ओक निवासस्थानी असणार आहेत आणि दुपारनंतर ते महाराष्ट्र दौऱ्यासाठी बरोबर आहे. बाहेर म्हणजे पडताना आता आपल्याला या पाहायला घडीचा महत्वाचा मुद्दा हा की शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट होते का, शरद पवार छगन भुजबळांना भेट देतात का. निलेश, तुम्ही सोबत राहाच. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. गणेश, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या भेटीचा अर्थ कसा लावायचा. हे पहा, ज्या अर्थी आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर गाजतोय. जरांगे पाटील एका बाजूला ज्या सभा यात्रा करतायत आणि जे आरोप केले गेले त्या आरोपांना पाहता निश्चितपणे पवार वेळ न देता भुजबळांना भेटण्याची शक्यता खूप कमी दिसते. मात्र भुजबळ ज्यावेळेस सिल्वर ओकला आले आहेत, माझी माहिती अशी आहे की कालपासून हा प्रयत्न सुरू होता की पवारांना भेटावं, पवारांची वेळ मिळाली, मात्र ती वेळ मिळाली नाही आणि म्हणूनच भुजबळ ह्या सध्या वेटिंगवरती आहेत. पण आरक्षण आणि येणारं जे मराठा विरुद्ध ओबीसी असा एक जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सगळ्या बाजूनं होताना आपण पाहतोय. त्यामध्ये आजची ही भेट, या भेटीनंतर किंवा भेट होते का हे पाहणंही महत्वाचं असेल. मुळात जरांगे यांनी ज्या प्रकारे छगन भुजबळ यांच्यावरती आरोप केलेत. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन सुद्धा तुझं. होई मन